10 महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी आता अगदी काही तास उरले आहेत। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता महापालिकांचा तर मध्यरात्री जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा प्रचार संपणार आहे। त्यामुळे प्रचाराचा शेवटचा शनिवार कॅश करण्यासाठी सगळ्याच बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे। मुख्यमंत्री आता जवळपास सगळ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मुंबईत आजची संध्याकाळ मुंबईकरांसाठी तर राजकीय आरोप प्रत्यारोपांची अंतिम फेरी पाहण्याची असणार आहे। मुख्यमंत्री सोमय्या ग्राउंडवर, उद्धव ठाकरे बीकेसी मैदानावर, राज ठाकरे दादरमध्ये तर अशोक चव्हाण वडाळा अँटॉप हिल परिसरात जाहीर सभा घेणार आहेत। सामनावर बंदी घालण्याच्या मागणीमुळे भाजपबद्दल असलेला चांगुलपणाचा संभ्रम दूर झालाय, असा भाजपचा खरपूस समाचार शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। झी 24 तासशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे। सामनावर बंदी घालण्याची मागणी करून भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर आली आहे। आज सामनावर बंदी घालण्याची भाषा सुरू आहे, उद्या पक्षावर बंदीची मागणी करतील अशी शक्यताही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे। सामनात पैसे दिले तरी त्यांच्या बाजूने बातम्या लागत नाहीत, हेच भाजपचं दुःख असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे। पेड न्यूज कुठे? सामन्यातले पेड न्यूज दाखवा ना। म्हणजे शिवसेनेचा प्रचारच होतो एका प्रकारे। आहेच ना, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, मी सामनाचा संपादक आहे। शिवसेना प्रमुखांनी दोघांची स्थापना केलेली आहे। त्याच्यामुळे भाजपला पेड न्यूजची जी सवय झालेली आहे आणि त्यांना दुःख हेच वाटते की सामन्यात त्यांनी पैसे दिले तरी त्यांच्या बाजूच्या बातम्या लागत नाही, हे त्यांचं दुःख असेल। सामनावर आम्ही बंदी आणणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे। त्यामुळे भाजपला जोरदार घरचा आहेर मिळाला आहे। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापू नये असं पत्र भाजपनं निवडणूक आयोगाला दिलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगानं सामनालाही याबद्दल विचारणा केली होती। सामनावर बंदी आणून तर दाखवा, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं आव्हान उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या सभेत दिलं होतं। त्यानंतर थेट प्रसारण मंत्र्यांनीच सामनावर अशी कुठलीही बंदी आणणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। सामनाच्या छपाईवर बंदी आणावी अशी कोणत्याही प्रकारची मागणी आपण केली नव्हती असा खुलासा आहे। जर आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई केली पाहिजे। 19 तारखेला प्रचार संपल्यानंतर सामनामध्ये पुन्हा प्रचार करणारा मजकूर छापला तर आम्ही पुन्हा निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचं त्या म्हणाल्या। भाजपकडून युतीचे प्रयत्न सुरू असताना शिवसेनेनं युती तोडण्याचा एकतर्फी निर्णय घेतला आणि आता ते आमच्यावर आरोप करत आहेत अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे। विधानसभेत आम्हाला 123 तर सेनेला फक्त 62 जागा मिळाल्या, त्याचं दुखणं त्यांच्या पोटात आहे, म्हणून ते आज आमच्याविषयी गरळ ओकत असल्याचंही ते यावेळी म्हणाले। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी वडगाव शेरीमध्ये दानवेंची सभा झाली। शिवसेना भाजपकडून लोकांना फसवण्याचा धंदा सुरू आहे। त्यानिमित्तानं अशीही बनवाबनवी या चित्रपटाची आठवण होत असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे। पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सोबतच पुण्यातल्या डीपी मंजुरीवरूनही त्यांनी टीका केली आहे। भाजपमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतली आहे। भाजपचा स्कार्फ गळ्यात घातल्याचा वेगळा अर्थ काढू नये असंही त्यांनी नमूद केलं आहे। सांगलीत मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा असल्यामुळे मित्रपक्षाच्या सभेत जाणं क्रमप्राप्त असल्याची सारवासारवही त्यांनी केली आहे। तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनीही खोत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा नसल्याचं म्हटलं आहे। राजू शेट्टी यांनी खोतांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत सदाभाऊंनी भाजपचा स्कार्फ घातल्यामुळे या चर्चेला आणखीनच धार आली आहे। दरम्यान या प्रकरणावर प्रथमच भाष्य करताना स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सदाभाऊंच्या छातीवर पक्षाचा बॅच आहे तोपर्यंत घाबरण्याचं कारण नसल्याचं म्हटलं आहे। राष्ट्रवादी पाठोपाठ आता काँग्रेसही मध्यावधी निवडणुकांना सामोरं जायला तयार असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी झी 24 तासच्या रोखोक या विशेष कार्यक्रमात केलं। महापालिका निवडणुकीनंतर फडणवीस सरकार कोसळलं तर निवडणुका होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नाशिकमध्ये उमेदवाराकडून 2 लाख रुपये मागत असल्याचा व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे। निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उमेदवारांच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे। ज्या उमेदवाराकडून पैसे घेण्यात आलेत त्या सर्व उमेदवारांची यादी निवडणूक आयोगानं मागितली आहे।
तिकीट वाटपाच्या दिवशी भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार रोखीनं अथवा चेकच्या माध्यमातून उमेदवाराकडे पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या संदर्भात उमेदवाराकडून घेतलेला पैसा उमेदवारांच्या खर्चातून वर्ग करण्यात आल्याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला होता। या खुलाशानं निवडणूक आयोगाचं समाधान झालेलं नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या प्रचार सभेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। मुख्यमंत्री थापाडे कुमार असल्याची जहरी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली। नाशिकमध्ये भाजपला उमेदवार मिळत नव्हते म्हणूनच इतर पक्षातून उमेदवार पळवल्याचा आरोप त्यांनी केला। नाशिकमध्ये भाजपनं 88 गुंड उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचाही घणाघाती आरोप राज ठाकरेंनी केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ठाण्यात सभा झाली। यावेळी त्यांनी गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली। सेनेत कुणीही गुंड नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। मतदारांना मतदानाचं आवाहन करत अबकी बार गाजर सरकार नाही, अबकी बार शिवसेना सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याचं समोर आलंय। पालिकेच्या रणसंग्रामात सर्वे केलेल्या 1641 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे। 216 जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील 154 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। यापैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेनेचे असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार आहेत। विविध पक्षीय उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांचा तपशील दिला आहे। MA BEd पर्यंत शिक्षण झालेलं असताना नोकरीपेक्षा शेती उत्तम म्हणून शेतीकडे वळलेल्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अंजन विहिरे इथल्या प्रयोगशील तरुण शेतकऱ्यानं बटाटा शेतीतून विक्रमी उत्पादन घेतलंय। धरणगाव तालुका तसा कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर मानला जातो, मात्र आता या तालुक्याच्या मातीत कापसासोबतच बटाट्यांची उत्तम शेतीही होऊ शकते हेच अंजन विहिरेमधल्या पवन पाटील या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे। चिंचपोकळी इथल्या सभेत भाषण करताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेची झंझट म्हणून खिल्ली उडवली आहे। याआधी विधानसभेत भाजपचे 65 पर्यंत आमदार निवडून आले होते, मात्र यंदा जनतेनं 123 निवडून दिले। आणखी 20 निवडून दिले असते तर शिवसेनेचं झंझट राहिलं नसतं, पण कधीकधी झंझटमध्ये पण मजा असते। गेली 2.5 वर्ष मी मंत्री आहे, कामात शांतता असेल तर मजा येत नाही, असं सांगत शिवसेनेचा त्यांनी भाषणात जोरदार समाचार घेतला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय। 2% कमिशनसाठी मोदींनी ऑनलाईन व्यवहारांचा घाट घातल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। यातून 10,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचंही ते म्हणाले। कराडमधील तांब्यातील सभेत ते बोलत होते। शिवाय भाजप हा जातीयवादी पक्ष असून सत्तेसाठी कोणत्याही थराला जातो आहे आणि सहकारातील कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचं काम करत असल्याचंही ते म्हणाले। अच्छेदींच्या नावानं किती दिवस सामान्य जनतेची फसवणूक करणार असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विचारला आहे। पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धनंजय मुंडेंची कासेवाडीमध्ये सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते। स्मार्ट सिटी योजनेत भाजपची सत्ता असलेल्या कुठल्या महापालिकेचं नाव आलं का? भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेचं नाव देखील स्मार्ट सिटी योजनेत आलेलं नाही। यावर शहरात कसा कारभार आहे ते कळतं, अशांना पुण्याची सत्ता देणार का असा सवाल त्यांनी यावेळी केला। पिंपरीमध्ये भाजपचा जाहीरनामा पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्ध केला, मात्र यावेळी भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असतानाच आमदार महेश लांडगे यांनी भोसरीसाठी स्वतंत्र निर्धारनामा प्रसिद्ध केला आणि जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। भाजपच्या सलग दुसऱ्या पत्रकार परिषदेला लांडगेंनी मारलेली ही दांडी आहे, त्यामुळे त्यांचा भाजपसोबत दुरावा वाढू लागल्याच्या चर्चा आहेत। महेश लांडगे यांनी कॅमेऱ्यासमोर मात्र प्रतिक्रिया दिली नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका येत्या 21 फेब्रुवारीला होत आहेत। 128 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत तब्बल 774 उमेदवार रिंगणात आहेत। यापैकी 89 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यावर छोट्या मोठ्या स्वरूपाचे एकूण 237 गुन्हे दाखल आहेत। शहरात एकूण 1608 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे। यापैकी 88 केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली असून निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे। ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी महापालिकेचे 8,925 कर्मचारी आणि 1,785 पोलीस अशा एकूण 10,710 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असल्याचं आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं।
शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी खेडमध्ये प्रचारसभा घेतली। यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा चांगलाच समाचार घेतला। ज्या शशिकांत चव्हाणांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक केली त्यांच्यावरच तुम्ही आता बेछूट आरोप करताय। ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्यांचा विचार व्हायला हवा। खेडच्या जनतेनंच आता ठरवावं की प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार की घराणेशाही आणणाऱ्या रामदास कदम यांच्या पाठीशी उभं राहणार, असा सवाल त्यांनी केला। नागपूर पालिका किंवा नागपूर सुधार प्रन्यासमधील अधिकारी कर्मचारी कामाकरता पैसे मागत असतील तर त्यांना ठोकून काढा, असा आपल्या नेहमीच्या शैलीतील सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना दिला। असाच इशारा आपण एकदा नागपूर सुधार प्रन्यासच्या एका अधिकाऱ्याला दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी याप्रसंगी केला। भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास आपल्याला मान्य नसल्याचं देखील ते म्हणाले। नागपूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते। चांगल्या कामाला विरोध होतो आणि पक्षातल्या काहींनी तसा विरोध केल्याचंही गडकरींनी या मेळाव्यात बोलताना म्हटलं। नागपूर महापालिकेच्या रणांगणात सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजप आणि काँग्रेसमध्ये असल्याचं समोर आलं आहे। पालिकेच्या रणसंग्रामात सर्वे केलेल्या 837 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे। 75 जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील 49 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत। यापैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे भाजपचे आहेत, त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार आहेत। विविध पक्षीय उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांचा तपशील दिला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विदर्भात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला। नागपूर, अकोला, अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्या। नागपूरमध्ये भाजपच्या हातात सत्ता दिली तर नागपूर शहर खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। येत्या 3 वर्षात शहरातले रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। नागपुरातल्या 50,000 तरुणांना रोजगार मिळवून देण्यासोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गांना 2019 पर्यंत घर देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं। तर अमरावतीत भाजपच्या हाती एकाहाती सत्ता द्या, शहराचा कायापालट घडवत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे। विदर्भाला जास्त पैसा दिला तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय, असा सवाल अकोल्याच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला। निवडणूक काळातील दारूबंदी मुंबई हायकोर्टानं सशर्त उठवण्याचा निर्णय घेतलाय। येत्या 19 तारखेला मनपा क्षेत्रांमध्ये दारूबंदी म्हणजेच ड्राय डे नसेल, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। शिवाय 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम असेल, 23 तारखेला मात्र 5 वाजेपर्यंतच दारूबंदी लागू राहील, असंही उच्च न्यायालयानं म्हटलंय। सध्या सगळीकडेच निवडणुकीचा माहोल आहे। मतदानासाठी जसे पक्ष वेगवेगळ्या आयडियाज लढवत आहेत, तसंच आता मुंबईतील हॉटेल मालकांनी मार्केटिंगचा नवा फंडा शोधला आहे। 21 फेब्रुवारीला मतदान करा आणि हॉटेलमध्ये डिस्काउंट मिळवा। खास खवय्यांसाठी अठा, कुठं चक्क चहासोबत बिस्किटांचा आस्वाद घेता येणार आहे, तर कुठे वडा सांबारसोबत एक्स्ट्रा वडा फ्री मिळणार आहे। ज्येष्ठ विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांचं आज पहाटे 5 वाजता निधन झालं। वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी धोटेंनी आयुष्यभर आंदोलनं केली। आज पहाटे यवतमाळमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। संपूर्ण विदर्भात विदर्भ सिंह या नावानं धोटे सुपरिचित होते। धुळे शहरातील स्वामीनारायण मंदिराची संरक्षक भिंत पाडणं आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी धुळे शहर भाजपचे आमदार अनिल गोटेंसह 40 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील देवपूर भागात असलेल्या स्वामीनारायण छात्रालय आणि मंदिर या संस्थांनं केलेल्या अतिक्रमणाबाबत सध्या वाद सुरू आहे। मंदिर संस्थांनं गेल्या 22 वर्षांपासून 50 फूट रस्त्यावर केलेलं अतिक्रमण काढावं या मागणीसाठी भाजप आमदार अनिल गोटे यांनी आपल्या समर्थकांसह ठिय्या आंदोलन केलं होतं। उत्पादन वाढलं की भाव कमी होतात, पण लसणाच्या बाबतीत हे काही खरं होताना दिसत नाहीये। यंदा लसणाचं चांगलं उत्पन्न झालंय, मात्र तरीही किरकोळ बाजारात लसणासाठी किलोला 180 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत। नवा लसूण बाजारात आलाय, त्याचं वजन अधिक असल्यामुळे दराचं वारडही किरकोळ व्यापाऱ्यांनी वाढवलंय। घाऊक बाजारात या लसणाला किलोला 30 ते 70 रुपये मोजावे लागतात, पण किरकोळ बाजारात मात्र दर अजूनही चढेच आहेत। किरकोळ बाजारात लसूण वेगवेगळ्या दराने विकला जातोय, त्यामुळे आता भाजीला लसणाऐवजी कांद्याची फोडणी देणं गृहिणींना गरजेचं झालंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।